तर अनेकांचा विश्वास बसणार नाही की ज्या माणसानं आपल्या करिअरमध्ये तब्बल 33,000 जणांना नोकऱ्या मिळवून देण्यामध्ये मोठी मोलाची भूमिका बजावलेली आहे. तर नक्की काय वस्तुस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही एक प्रकारे भटजी बुवांची भूमिका बजावतोय आणि नवरा मुलगा म्हणजे कंपनीवाले आणि नवरी मुलगी म्हणजे हे अनएम्प्लॉईड जे बेरोजगार यांना आम्ही बरेच वर्ष एकत्र आणून देतोय आणि ह्या माध्यमातून 33,000 विद्यार्थ्यांना आम्ही प्लेस करू शकलो. मुलगा सिटीतला आहे की तो तालुका प्लेसचा आहे हे ते बघत नाहीत, फक्त मुलाची क्वालिटी काय हे बघितलं जातं. याच्यातली बरेचशी मुलं ही IT किंवा कोअर जे मेकॅनिकलच्या कंपन्या याच्यात असतात, पण बरेचसे जे झाले ते मास रिक्रुटमेंट कंपन्या ज्या असतात, जसं की कॅपजेमिनाय, TCS, इन्फोसिस, त्यानंतर कॉग्निझंट, ॲक्सेंचर यासारख्या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंटची गरज असते. आणि असं बोललं जात होतं की मध्यंतरी मंदी होती, इंजिनियर लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत वगैरे, तर ती परिस्थिती आता कशी आहे? म्हणजे नंबर ऑफ जॉब्स इन दिस IT मास रिक्रुटमेंट कंपनीज आर ह्यूज. एकीकडे विद्यार्थी म्हणतात की आम्हाला जॉब नाही आणि दुसरीकडे कंपन्या म्हणतात की आम्हाला मुलं मिळत नाहीयेत. या दोन एक्झाम द्यायलाच पाहिजेत का की त्या कंपनीच्या ज्या निश नीड्स असतात त्याप्रमाणे जर मी स्किल्स आत्मसात केली तर तेवढं कठीण पण नाही. नोकऱ्या नाही जाणार, नोकऱ्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण नेचर ऑफ जॉब चेंज होणार. फार दोन महत्त्वाचे सल्ले आहेत जे कोणी आता इंजिनिअरिंगला असतील तर त्यांच्यासाठी सरांनी दिलेले आहेत. पण आजकाल लो कोड आणि नो कोड असं देखील कन्सेप्ट आलाय. पण जेव्हा गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अमेरिकन कंपनी येतात तेव्हा त्यांची काही वेगळी अपेक्षा असते. त्यांचे मल्टिपल राऊंड्स ऑफ इंटरव्ह्यू असतात, तर 1000 मागे शेवटी एखादा निघतो. जो डिप्लोमा होल्डर आहे त्याला त्याची साईड इंजिनिअरसाठी चेंज करता येते का? मला काही माझं स्वतःचं काही स्टार्टअप सुरू करायचं आहे, तर त्यासाठी मग तुमच्याकडे विद्यार्थी अप्रोच होतात का? आता याच्यामध्ये यानंतर प्रश्न येतो, पॅकेजेस किती मिळतात? म्हणजे मी तर म्हणतो प्रत्येकाने कधीतरी एकदा हा विचार करायलाच पाहिजे. सरांनी प्रॉब्लेम सांगितलाय, उपाय पण ते सांगतो. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आज पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीमध्ये आहे आणि अशा एका व्यक्तीला मी तुम्हाला भेटवणार आहे की ज्या माणसानं आपल्या करिअरमध्ये तब्बल 33,000 जणांना नोकऱ्या मिळवून देण्यामध्ये मोठी मोलाची भूमिका बजावलेली आहे. जे इंजिनियर्स असतील, MBA झालेले विद्यार्थी असतील, त्यांना पहिली जी नोकरी आहे तर ती नोकरी मिळवण्यामध्ये माझ्यासमोर बसलेले आहेत शीतलकुमार रवंदळे सर यांचा फार मोठा वाटा आहे. ते इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरॅक्शन सेंट्रल प्लेसमेंट या ठिकाणी डीन म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टतर्फे जे आकुर्डीमध्ये जे महाविद्यालय चालवलं जातं त्या ठिकाणी देखील ते कार्यरत आहेत. तर प्रत्येक पालक आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं हा इंटरव्ह्यू पाहावा, इतकं महत्त्वाचा हा इंटरव्ह्यू, त्याचे मुद्दे तुमच्यासाठी आहेत. तर शीतलकुमार सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. आणि जेव्हा मी तुम्हाला असं म्हटलं की तुमची ओळख करून देता की तुम्ही आता तब्बल 33,000 जणांना नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत, तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. तर नक्की काय वस्तुस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. सर, गेली साधारण 21 वर्ष मी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला डीन इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन म्हणून काम करतोय. आणि हे काम करत असताना मला असं आढळून आलं की आपले हे मेट्रो सिटीजमधले विद्यार्थी तर आहेतच, त्यांना बऱ्यापैकी संधी मिळून जातात, पण बऱ्याचशा आउटस्कर्ट्सचे, तालुका प्लेसचे, इतर ठिकाणचे जे अदर दॅन मेट्रोचे जे कॉलेजेस आहेत, इथं पण चांगले विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडे पण स्किल्स आहेत. आणि त्याचबरोबर कंपन्यांना आमच्याकडचे विद्यार्थी, आमचे रिक्रुटमेंट झाले की आमच्याकडे आणखी काही कंपन्या असतात ज्यांना रिक्वायरमेंट असते. मग आमची मुलं प्लेस झाल्यानंतर गेली अनेक वर्ष आम्ही काय करतोय तर बरेचसे ऑफ कॅम्पसेस, फुल कॅम्पसेस आम्ही घडवून आणतोय की जिथं कंपन्या येतात आणि मुलं पण येतात वेगवेगळे. आणि ह्या सगळ्यांचं आम्ही एक प्रकारे भटजी बुवांची भूमिका बजावतोय आणि नवरा मुलगा म्हणजे कंपनीवाले आणि नवरी मुलगी म्हणजे हे अनएम्प्लॉईड जे बेरोजगार जे पूर्ण महाराष्ट्राला यांना आम्ही बरेच वर्ष एकत्र आणून देतोय आणि ह्या माध्यमातून 33,000 विद्यार्थ्यांना आम्ही प्लेस करू शकलो. तर एक वेगळं समाधान त्याच्या मागे. म्हणजे याच्यातले साधारण निम्मे विद्यार्थी आमचे असतील, पण निम्मे विद्यार्थी हे जे आमच्या कॉलेजेसचे नाही आहेत, पण आमची मुलं प्लेस झाले
झाल्यानंतर आणखी आमच्याकडे संधी उपलब्ध असतात, तर आम्ही हे सगळे या मुलांसाठी अवेलेबल करून देतो. पण जेव्हा हे 33,000 मुलं आहेत तर ती कोणकोणत्या कंपन्यांमध्ये ते जॉईन झालेले आहेत तेही जरा सांगा. याच्यातली बरेचशी मुलं ही IT किंवा कोअर जे मेकॅनिकलच्या कंपन्या याच्यात असतात, पण बरेचसे जे झाले ते मास रिक्रुटमेंट कंपन्या ज्या असतात, जसं की कॅपजेमिनाय, TCS, इन्फोसिस, त्यानंतर कॉग्निझंट, ॲक्सेंचर यासारख्या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट ची गरज असते. कारण ह्या IT सर्व्हिसेस कंपनीज आहेत आणि एक एक कंपनी 25-25, 40-40 हजार एका वर्षी रिक्रूट करत असते. तर ह्या कंपन्यांची जी मोठी नीड आहे ती सॅटिस्फाय करण्यासाठी एकाच ठिकाणी जर त्यांना मोठा स्टुडंटचा पूल मिळाला तर त्यांच्यासाठी पण ते चांगलं असतं. तर एका वेळेस 500-500, 700-700 मुलं पण एका दिवसात आमच्याकडून प्लेस झालेले आहेत. तर या पद्धतीने आम्ही अनेक वर्ष करत आलोय आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना पण मोठ्या प्रमाणावर होतो आणि कंपन्यांचा पण त्याच्यात फायदा होतो. नाहीतर त्यांना समजा 20 ते 25 कॉलेजेसला जाऊन जे वेगवेगळे रिक्रुटमेंट ड्राईव्ह करायचे तिथून जे मुलं मिळतील तिथं ते त्यांना एकाच ठिकाणी एका छताखाली ते मिळतात. त्यामुळे दोघांसाठी ते विन विन सिच्युएशन असते. आणि त्यातल्या त्यात आउटस्कटच्या मुलांना त्यांच्या कॉलेजेसला जर रेग्युलर कंपन्या ज्यावेळेस ते 4 वर्ष त्यांच्या कॉलेजमध्ये असतात, जनरली फायनल इयरला रिक्रुटमेंट ड्राईव्ह होतात, पण काही कंपन्या बऱ्याचशा मेट्रोमध्ये ज्या असतात त्यांना जायला समजा कठीण असलं तर ह्या माध्यमातून त्या इतर कॉलेजेसचे जे मुलं आहेत जे मेट्रोमध्ये नाही आहेत, मेन सिटीज नाही आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी अशी असते आणि तिथं इक्वल लेवलला त्यांना अपॉर्च्युनिटी असते. म्हणजे मग त्या कंपन्या जेव्हा ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंटला येतात, मुलगा सिटीतला आहे की तो तालुका प्लेसचा आहे हे ते बघत नाहीत, फक्त मुलाची क्वालिटी काय हे बघितलं जातं. त्यामुळे त्या मुलात जर गट्स असतील, त्याने चांगलं प्रिपरेशन केलेलं असेल कंपनीत सिलेक्ट होण्यासाठी, तर त्या प्रत्येक मुलाला ती संधी चांगल्यापैकी मिळते. आता क्वालिटीज म्हणजे नक्की काय असतं बरं, तर आणि त्याची सुरुवात कशी होते आणि ते काय काय तपासणी करतात, काय काय चेक करतात? प्रत्येक कंपनीची एक रिक्रुटमेंटची प्रोसेस असते आणि इन जनरल या प्रोसेसमध्ये जर आपण डीपमध्ये बघितलं तर सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं अकॅडमिक मुलाचं चांगलं पाहिजे. म्हणजे जनरली थ्रू आउट 60% हा बऱ्याचशा कंपन्यांचा क्रायटेरिया असतो. 10वी पासून तर ते इंजिनिअरिंग. करेक्ट. मग त्याने 10वी पासून तर इंजिनिअरिंग पर्यंत जे काय केलंय त्या सगळ्यांमध्ये साधारण फर्स्ट क्लास मिळणं ही माफक अपेक्षा कंपन्यांची असते. कारण आपण जर बघितलं तर पूर्ण इंडियामध्ये 3,500 आसपास इंजिनिअरिंगचे फक्त कॉलेजेस आहेत आणि मला वाटतं तेवढेच साधारण डिप्लोमाचे पण कॉलेजेस असतील. आणि या इंजिनिअरिंगच्याच फक्त 3,500 कॉलेजेसमधून साधारण 14 ते 15 लाख विद्यार्थी दरवर्षी पासआउट होत असतात. त्यामुळे कंपन्या पण एवढ्या मुलांना टेस्ट नाही करू शकत, कारण ते टेस्टिंग करणं म्हणजे पण प्रत्येक कंपनीसाठी कॉस्ट असतं. बऱ्याचशा कंपन्या ऑनलाईन टेस्ट घेतात, तर ह्या टेस्टिंगच्याही काही एजन्सी त्यांच्याकडून या टेस्ट डेव्हलप करून घेतले जातात आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना ही टेस्ट देताना कंपनीला काहीतरी किंमत त्याची त्या एजन्सीजला द्यावी लागते. त्यामुळे त्यांना शक्य नसतं की सगळीकडे जाणार. मग त्यामुळे कंपन्या काय करतात की ह्या ठराविक कॉलेजेसला त्यांना जेवढे पाहिजे तिथं जाऊन हे रिक्रुटमेंट होतं. पण ही नीड जर त्यांची पूर्ण नाही झाली तर त्यानंतर ते ऑफ कॅम्पस करत असतात. मात्र हे करत असताना त्यांना काय पाहिजे तर त्यांना पाहिजे असतात स्किल्स. तर ते स्टेप्स मी थोडक्यात सांगतो. सगळ्यात आधी असते कुठल्याही कंपनीची ऍप्टिट्यूड टेस्ट. बुद्धिमत्ता चाचणी आणि सिंपल जे प्रॉब्लेम्स असतात, लॉजिकल प्रॉब्लेम, टाइम डिस्टन्स स्पीडचे प्रॉब्लेम, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचे प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम्स, असे काही ठराविक एक 10-15 टॉपिक वरचे हे क्वेश्चन्स त्याच्यात असतात. व्हर्बलचे काही क्वेश्चन्स असतात, काही क्वांटिटेटिव्हचे क्वेश्चन्स असतात. हे क्वेश्चन्स साधारण 60 मिनिटात 60 क्वेश्चन्स वगैरे. प्रत्येक कंपनीचा पॅटर्न थोडाफार कमी जास्त असतो. कोणी मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स किंवा क्वांटला जास्त महत्व देतं, कोणी व्हर्बलला थोडंसं काही कंपन्या जास्त महत्व देतात. ही असते ऍप्टिट्यूड टेस्ट. ती पास झाल्यानंतर विद्यार्थी जर पास झाला तरच तो पुढच्या राऊंडला जातो. तो राऊंड असतो त्याचा कोडिंग किंवा प्रोग्रामिंग टेस्ट असते. ह्या टेस्ट मधून साधारण 2 ते 3 क्वेश्चन्स दिलेले असतात आणि अर्ध्या तासाच्या आसपास त्या कंपनीनुसार ते व्हेरी होतं. आणखी जास्त टेक्निकल प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी असेल तर एकच्या ऐवजी 2 किंवा 3 राऊंड ऑफ कोडिंगचे टेस्ट पण असतात. त्याच्यानंतरचा पुढचा राऊंड तो असतो ग्रुप डिस्कशन राऊंड. म्हणजे हे जे फिल्टर होऊन आलेले मुलं आहेत यांच्यासाठी एक टॉपिक दिला जातो आणि 2 मिनिटं त्याला थिंकिंगला दिले जातात आणि त्यानंतर 10 मिनिटात त्या 8-10 मुलांच्या ग्रुपने त्या विषयावर बोलायचं असतं. तर हा झाला ग्रुप डिस्कशनचा राऊंड. याच्यातून आता काही आजकाल बऱ्याचशा कंपन्या तो स्किप पण करायला लागल्या,
त्याच्यानंतरचा जो राऊंड असतो तो म्हणजे टेक्निकल इंटरव्ह्यू राऊंड असतो. बरं. याच्यामध्ये तो मुलगा कुठल्या ब्रांचचा आहे त्या ब्रांचच्या डोमेन नॉलेज किंवा त्याला आपण म्हणतो की त्या क्षेत्रातलं कोअर नॉलेज जे असतं त्याच्याविषयीची ती एक टेस्ट असते. बरं. आणि जर का ती आयटीची कंपनी असते तर सॉफ्टवेअर रिलेटेड पण त्यात क्वेश्चन्स असतात. ओके. आणि नंतर ह्याच्यातून जो टेक्निकल राऊंड मधून पास होतो तो विद्यार्थी शेवटच्या राऊंडला जातो, तो म्हणजे त्याला पर्सनल किंवा HR राऊंड असं म्हटलं जातं. बरं. आणि मग याच्यात थोडीशी कौटुंबिक माहिती, या मुलाचे विचार काय आहेत, त्याच्या आयुष्यात गोल्स काय आहेत आणि थोडंसं कंपनीच्या कल्चरमध्ये हा फिट होण्यासारखा आहे की नाही, ओके. ह्या प्रकारची थोडीशी माहिती, काही सिच्युएशनल क्वेश्चन्स असतात, बॅकग्राऊंड वगैरे, जे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काही वेळा विचारलं जातं. अशा पद्धतीचे हे क्वेश्चन्स असतात. तुझं गोल काय किंवा तुझं स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, हा साधारण HR इंटरव्ह्यू असतो. आणि मग याच्यातून जे पास होतात शेवटी त्या मुलाला कंपनी ऑफर देतात. ओके. ही साधारण प्रोसेस आहे. मग ह्या 4 ते 5 स्किल, ऍप्टिट्यूड स्किल, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग स्किल्स, GD किंवा HR इंटरव्ह्यूसाठी स्पोकन इंग्लिशचे चांगले स्किल्स, आणि आपल्या प्रत्येक क्षेत्रातलं, माझं मेकॅनिकल असेल किंवा ENTC असेल किंवा कम्प्युटर IT असेल तर त्या क्षेत्रातलं नॉलेज, हे सगळे स्किल्स विद्यार्थ्याला चांगले आत्मसात असणं हे कंपनीकडून अपेक्षित असतं. आता याच्यामध्ये यानंतर प्रश्न येतो, पॅकेजेस किती मिळतात पालकांना किंवा विद्यार्थ्यांना? उत्सुकता असते बुवा कोणती कंपनी निवडावी, समजा TCS आली तर किंवा इन्फोसिस आली तर त्यातलं काय घ्यावं, किंवा तर असे काय निकष असतात या कंपन्या साधारणपणे फ्रेशर्सला कशा प्रकारचं पॅकेज देऊ इच्छितात? विद्यार्थी आणि पालकांच्या मनात हाच जनरली हा, क्वेश्चन मला असतो. आणि तो स्वाभाविक आहे. स्वाभाविक क्वेश्चन आहे. ज्यावेळेस पालक त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचे 4 वर्ष तो पालक त्याच्या मुलाचे तिथे इन्व्हेस्ट करतोय आणि स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे 8 ते 10 लाख रुपये ज्यावेळेस तो खर्च करतो, त्यावेळेस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्याला मिळणं ही एकदम रास्त पालकांची अपेक्षा आहे. तर मला असं वाटतं की ज्या कंपनीमध्ये मुलगा किती 4 वर्षात त्याने काय तयारी केली त्यानुसार ती कंपनी कुठल्या प्रकारे कुठल्या प्रकारच्या कंपनीत तो सिलेक्ट होतं हे ठरत असतं. तर त्याच्यात 2 प्रकार झाले. एक बेसिक लेवलचे पॅकेजेस असतात, ते साधारण 3 ते 4-5 लाखापर्यंतची ती पॅकेजेस असतात. मीडियम लेवलची जी पॅकेजेस असतात आणि ही पहिल्या लेवलची जी पॅकेज ती साधारण 60 ते 70% मुलांना ती मिळतात. त्याच्यानंतरचा एक लेअर असतो तो साधारण मीडियम लेवलचा, तो म्हणजे 6-7 लाखापासून तर 7-8 लाखापर्यंतचे जॉब्स विद्यार्थ्यांना फ्रेशर्ससाठी अवेलेबल असतात. आणि नंतर मग पुन्हा 8-10 लाखाच्या वरची जे पॅकेजेस आहेत ती विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात. आता ह्याच्यासाठी जी टॉपची पॅकेजेस आहेत, आपण जे बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये $1.5 कोटीचं 2 कोटीचे पॅकेजेस, तर हे पॅकेजेस खरं म्हटलं तर लिमिटेड असतात आणि त्याच्यासाठी प्रचंड मेहनत ज्या मुलांनी केलेली आहे, अशा काही बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना ते पॅकेजेस मिळत असतात. पण मी मिळवू शकतो का, तर याचा आन्सर, टेक्निकल आन्सर आहे येस. मी जर 4 वर्ष प्रचंड मेहनत केली आणि नीट चांगल्या प्रकारे हे जे स्किल्स तुम्हाला सांगितले हे, आणि त्याचप्रकारे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीसाठी डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स DSA किंवा आणखी त्या कंपनीच्या ज्या निश नीड्स असतात त्याप्रमाणे जर मी स्किल्स आत्मसात केली तर तेवढं कठीण पण नाही, खूप कठीण पण नाही. कठीण आहे पण इम्पॉसिबल आहे का, तर इम्पॉसिबल नाही. आणि मात्र हे मीडियम लेवलचे पॅकेजेस जे असतात ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्याने कुठलं तरी स्किल, मग आपण जर फ्युचर टेक्नॉलॉजीज म्हटलो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे किंवा सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, हे झाले कम्प्युटर IT रिलेटेड. ब्लॉकचेन, AR VR हे झाले कम्प्युटर IT रिलेटेड. मी जर ENTCचा स्टुडंट असेल तर मग एम्बेडेड असो किंवा VLSI असो किंवा ऑटोमेशन असो, रोबोटिक्स असो, या क्षेत्रातले चांगली टेक्नॉलॉजी आत्मसात करणं, त्याच्यातले काही प्रोजेक्ट सॉल्व्ह करणं, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतात ते त्याच्यावर काम करणं, माझं लिंक्डइन प्रोफाईल, किंवा जर कम्प्युटर ITचं असेल तर त्याच्यामध्ये गिटहब नावाचं एक प्रोफाईल असतं. हे जर आपण त्या विद्यार्थ्याने केलं तर मला असं वाटतं की तो त्याच्यात चांगला तयार होतो. जर का मेकॅनिकल सारखी ब्रांच असेल तर त्या मेकॅनिकल ब्रांच मध्ये मग ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम किंवा ऑटोमेटेड व्हेकल्स, इलेक्ट्रिक व्हेकल्स यासारखं जे लेटेस्ट फ्युचर मध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याने काम करायला पाहिजे, प्रोजेक्ट्स करायला पाहिजेत, रिसर्च पेपर पब्लिश करायला पाहिजेत, काही सर्टिफिकेशन कोर्सेस असतात ते त्याने करायला पाहिजेत. हे जर केलं तर त्याचं नॉलेज चांगलं होतं आणि मला असं वाटतं की तो त्या क्षेत्रातला एक्सपर्ट बनून त्याला चांगलं ते 6-7-8 लाखापर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. आणि ज्या IT मास रिक्रुटमेंट कंपन्या असतात ज्या की साधारण 50-60%
पूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या किंवा इतर विद्यार्थ्यांना जे मेजर ॲब्झॉर्ब करतात त्यांचं बेसिक पॅकेज असतं साधारण 3.5, 4, 5 लाखापर्यंत यांचे बेसिक पॅकेज असतात. ते मिळवण्यासाठी नुसत्या 2 गोष्टी जरी विद्यार्थ्यांनी नीट केल्या, ऍप्टिट्यूड आणि प्रोग्रामिंग, तरी देखील यांच्या बऱ्याचशा टेस्टमधून, ह्या 2 टेस्टमधून मग विद्यार्थी नंतर टेक्निकल आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये गेला तर तो हे जॉब इझिली मिळू शकतो. कारण काय की त्यांचं, जसं मी म्हटलं आधी, की नंबर ऑफ रिक्रुटर्स म्हणजे नंबर ऑफ जॉब्स इन दिस IT मास रिक्रुटमेंट कंपनीज आर ह्यूज. एक कंपनी, TCS सारखी एक कंपनी 30, 40 हजार विद्यार्थी दर वर्षाला रिक्रूट करते. कॅपजेमिनी सारखी कंपनी 10 ते 20, 25 हजारापर्यंत दर वर्षाला रिक्रूट करते. त्यामुळे अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी मन लावून, ज्याला म्हणतो ना मला काहीतरी करायचंय, या ऍटिट्यूडने जर विद्यार्थ्याने काम केलं, मला वाटतं 3 वर्षामध्ये, आणि मग फायनलला तो अपियर झाला, तर इझिली तो हे जॉब मिळवू शकतो. ओके. आणि असं बोललं जात होतं की मध्यंतरी मंदी होती, इंजिनियर लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत वगैरे, तर ती परिस्थिती आता कशी आहे? अशी परिस्थिती सर, अशी एकदम वाईट परिस्थिती कधीच, टू बी फ्रँक, कधीच नव्हती. प्रत्येक वेळेस काय असतं, जॉबचं प्रमाण थोडंफार कमी जास्त असतं. काही वेळा जॉबचे नेचर, आता काही लोक म्हणतात की AI मुळे नोकऱ्या जातील. नोकऱ्या नाही जाणार, नोकऱ्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण नेचर ऑफ जॉब चेंज होणार. म्हणजे आता नवीन प्रकारच्या, जसं पूर्वी लोक म्हणायचे की कम्प्युटर आले की आता टाईप करणारे लोकांचं त्यांचं लाईफच त्यांचं करिअरच संपेल. असं नाही झालं. त्यांनीच कम्प्युटरसाठी लागणारे टायपिंग शिकले आणि ते त्याच्यात उलट त्यांना सोपं झालं. जे काम ते 10 वेळा तेच टाईप करत होते, त्याच्याऐवजी एकदाच टाईप करून ते रेकॉर्ड करून ठेवायचंय आणि ते पुन्हा पुन्हा यूज करायला उलट काम सोपं झालं, कामाचं इफिशियन्सी वाढली. तसंच ह्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या यूज केल्यामुळे नेचर ऑफ जॉब चेंज होणार आहेत. जसं की AI मध्ये, मग AI मध्ये आपल्याला तयार काहीतरी मिळणार आहे. मग त्याच्यासाठी आपण त्याला काय क्वेश्चन विचारतो, त्याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखं काम आहे. म्हणजे काय विचारणारे क्वेश्चन आहेत, तर ते नीट समजण्यासाठी लॉजिक आणि ते समजून घेणं, त्या AI टूलचा वापर कसा करायचा आहे, त्यानंतर कुठल्या क्षेत्रासाठी कुठलं AIचं टूल चांगलं आहे, हे जर आपण शिकून घेतलं तर मला नाही वाटत की काही जॉबचा प्रॉब्लेम येतो. आणि जे असं म्हटलं जातं रिसेशनच्या वेळेस थोडेसे जॉब्स कमी होतात, हे एका याच्यावर ठीक आहे, पण ज्या मुलामध्ये गट्स आहेत ना, मला वाटतं त्याला जॉब मिळायला प्रॉब्लेम येत नाही. प्रत्येक कुठलंही क्षेत्र असू द्या, तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये टॉपच्या 5% आहात तर तुम्हाला मरण, मग ते कुठलंही क्षेत्र असू द्या, मग ते इंजिनिअरिंगचं क्षेत्र असू द्या, ते कॉमर्सचं क्षेत्र असू द्या, ते मॅनेजमेंटचं क्षेत्र असू द्या, विद्यार्थ्याने त्या क्षेत्रात टॉपमध्ये राहायचंय. पहिल्या 5%, मी म्हणतो एकदम पहिलाच पाहिजे असं पण नाही, पण निदान पहिल्या 5% पाहिजे. त्याच्यासाठी लागणारं काय टूल्स आहेत ते समजून घ्यायला पाहिजे. आणि आपल्या इंजिनिअरिंग असो, मॅनेजमेंट असो, डिप्लोमा असो, ते कोर्स करत असताना आपण जर छानपैकी ते विषय समजून घेतले, नाहीतर नुसतं डिग्री घ्यायची म्हणून घेतली, नुसतं जाऊन एक्झाम पास होणं इज नॉट रिअली मेकिंग युअर सेल्फ स्किल्ड. तर स्वतःला स्किल्ड बनवण्यासाठी मग काही तुम्ही प्रॉब्लेम्स बघायला पाहिजेत. नंतर काही कंपनीच्या कॉम्पिटिशन्स असतात, जसं TCSची कोडविटा नावाची कॉम्पिटिशन असते, कॅपजेमिनीची कॉम्पिटिशन असते, KPIT स्पार्कल नावाची कॉम्पिटिशन असते. ह्यासारख्या इंडस्ट्रीच्या कॉम्पिटिशन्समध्ये त्यांनी भाग घ्यायला पाहिजे. किंवा गव्हर्नमेंटचं जसं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन असतं, असं वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स होत असतात. किंवा कम्प्युटर ITच्या मुलांसाठी काही कॉम्पिटिटिव्ह कोडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं लीड कोड, कोड शेप, हॅकर रँक, हॅकर अर्थ, कोड फोर्सेस, टॉप कोडर्स, यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर कंटिन्युअस काही प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेले असतात, ते विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायचे असतात. ते जर त्यांनी सॉल्व्ह केलं तर तो आपोआप स्किल्ड बनतो. आणि अशा स्किल्ड मुलांना कितीही रेसेशन असो काही फरक पडत नाही, त्यांना जॉब मिळतातच. आणि हे रेसेशन पण आपण काय म्हणतो की खूप इकॉनॉमी जर 2-3 क्वार्टर्स मध्ये जर निगेटिव्ह ग्रोथ रेट असलं तरच त्याला ऍक्च्युअली म्हटलं जातं. पण तशी मंदी ऍक्च्युअली येत नाही, कारण ते कंटिन्युअस नसते. थोडंसं एखादं, आता कसं जसं रशिया युक्रेनचं वॉर झालं, किंवा आता ट्रम्प टॅरिफ वॉर आपण ज्याला म्हणतोय, असे काही तात्कालिक स्वरूपाचे, पण त्याचे सोल्युशन्स येत जातात. आणि मंदी कधीच कंटिन्युअस नसते. आणि कुठलीही गोष्ट जी वाढणारी आहे ती कधीतरी कमी होणारच आहे. ह्युमन लाईफ आहे, आपण म्हणतो सायन्यूसॉइडल वेव्ह असते, आणि जोपर्यंत ते खालीवर चाललंय तोपर्यंत माणूस जिवंत आहे. तसंच हे इकॉनॉमिक सायकलचं पण असतं. कधीतरी ते वर गेलेलं वस्तू, इकॉनॉमीचा रेट,
ग्रोथ आपण ज्याला म्हणतो जीडीपी ग्रोथ हो, कुठल्याही हो. कंट्रीचा कधीतरी जास्त असतो कधीतरी ओके. कमी असतो. अच्छा. त्याला वेगवेगळे फॅक्टर्स असतात, ओके. इंटरनॅशनल फॅक्टर्स असतात, काही डोमेस्टिक फॅक्टर्स असतात. पण कारण या IT जी सगळी इंडस्ट्री आहे ती बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह अशी म्हटली जाते अशा बाबतीत, बरोबर. की लगेच कंपन्या त्यांचे प्रोजेक्ट काय गुंडाळून ठेवतात किंवा काय होतात, त्याच्यामुळे तो फरक पडत असावा. थोडंसं काही वेळा काय असतं तात्कालिक स्वरूपात आणि कंपन्यांनाही कॉस्ट कटिंग करायला त्या निमित्ताने थोडीशी संधी संधी मिळते. मिळते. तर ओके. काही कंपन्या काही वेळा खरंच सिरियसली त्यांच्याकडेही प्रोजेक्ट नसतात. बरोबर. काय समजा आता US मध्ये रिसेशन चाललंय बरोबर. तर आपलं बरंचसं एक्सपोर्ट IT हो. इंडस्ट्रीचं हे US किंवा ओके. युरोपियन देशांना होत असतं. बरं. मग तिकडं जर थोडीशी मंदीचा तिथला इफेक्ट असला ओके. तर त्याचा थोड्या प्रमाणावर नक्कीच फरक पडतो. ओके. पण काही कंपन्या वेट अँड वॉच करतात. आता काही कंपन्या असं करतात की आम्ही ह्या मुलांना कमिट घेतलंय तर आम्ही यांना जॉब देणारच. ओके. काही कंपन्या थोडंसं पुढे मागे करून थोडं डिलेड ऑफर लेटर्स देतात, काही वेळा डिले करतात. पण बऱ्याचशा कंपन्या माझ्या माहितीप्रमाणे त्या एकदा ऑफर लेटर दिलं की ते ऑनर करतात. मात्र काही कंपन्यांचं जर का खूप कमी त्यांना जॉब्स बाहेरून मिळाले, त्यांना प्रोजेक्ट वर्क्स कमी मिळाले तर काही वेळा असं होतं. काही वेळा पण खूप त्याचं प्रमाण अत्यल्प आहे आणि त्यासाठी मुलांकडे पण त्याने प्लॅन बी रेडी ठेवायचा. बरं. समजा एखाद वर्ष आलंच त्या वर्षी बाय लक की त्याच वर्षी मी ज्या वर्षी फायनल इयरला आहे हो, त्याच वर्षी खूप जास्त रेसेशनचा धक्के जाणवले, ओके. त्या केसमध्ये माझा प्लॅन बी रेडी ठेवायचा. मी जर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी गेट एक्झाम देऊन ठेवायची, मग MA-MTech करू शकतो बरोबर. किंवा GRE ची एक्झाम देऊन बाहेर दुसऱ्या देशात मी MS करायला जाऊ शकतो बरोबर. किंवा IIM सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये हे मिळवण्यासाठी ऍडमिशन मिळवण्यासाठी मी कॅट एक्झामचा अभ्यास करू शकतो किंवा महाराष्ट्रातल्या टॉपच्या मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट मिळवण्यासाठी मी CET ची MBA ची एक्झाम देऊ शकतो. Right, right. तर ह्या एक्झामचं प्रिपरेशन पण आपण पॅरलली सेकंड थर्ड इयर मध्ये थोडं थोडं करून ठेवलं, वाया काहीच जात नाही Right, शिकलेलं. right, आणि okay. मी तर म्हणेल की कुठल्याही विद्यार्थ्याने जर इंजिनिअरिंगचा असेल हो. तर कॅट आणि गेट ह्या दोन एक्झाम द्यायलाच पाहिजेत. का? कॅट एक्झाममुळे त्याचं ऍप्टिट्यूड खूप हायेस्ट लेवलचं प्रिपेअर होतं बरं. आणि त्यामुळे तो विद्यार्थी कुठल्याच ऍप्टिट्यूड मध्ये याच्या कंपन्यांच्या ज्या आपण म्हटलं पहिल्या टेस्ट असतात हो. त्याच्यात तो फेलच होऊ शकत नाही जर कॅटचं त्याने सिरियसली प्रिपरेशन केलं. अच्छा. आणि ज्या विद्यार्थ्याने गेटचं सिरियसली प्रिपरेशन केलं तर त्याचं टेक्निकल नॉलेज अतिशय उत्तम होतं आणि त्याचे ओके. कन्सेप्ट एकदम क्लिअर होतात. म्हणजे फार 2 महत्त्वाचे सल्ले आहेत जे कोणी आता इंजिनिअरिंगला असतील तर त्यांच्यासाठी सरांनी दिलेले आहेत. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की डिप्लोमा होल्डर आणि इंजिनियर्स म्हणजे BE झालेले आणि डिप्लोमा होल्डर्स तर यांच्या तयारीमध्ये किंवा त्यांच्या एकूण सगळ्या मास रिक्रुटमेंटमध्ये काही फरक पडतो का? बरं, डिप्लोमा हा 10वी नंतर 3 वर्षाचा कोर्स आहे. होय. ते 3 वर्ष झाल्यानंतर डिप्लोमाच्या मुलाला इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. बरोबर. म्हणजे 10वी नंतर 3 वर्ष आणि इंजिनिअरिंगचे सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 3 म्हणजे 6 वर्षाचा तो त्याचं टोटल ड्युरेशन बरोबर. इंजिनिअरिंग कम्प्लीट करण्यासाठी लागतं. आणि दुसरीकडे जर 12वी नंतर मुलगा गेला तर 10वी नंतर 12वी पर्यंत 2 वर्ष हो. आणि इंजिनिअरिंगचे 4 वर्ष म्हणजे शेवटी 6 वर्ष आहेतच. 10वी नंतर इकडून जा किंवा इकडून जा. ओके. फक्त मला असं वाटतं की डिप्लोमाचा जो विद्यार्थी असतो त्याला 3 वर्षात पण तो टेक्निकलच शिकत असतो. बरं. त्यामुळे त्याला टेक्निकल नॉलेज त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज थोडंसं आणखी या विद्यार्थ्यांबरोबर जास्त प्रमाणात थोडंसं असतं. बरं. मात्र मॅथ्स त्याचं थोडंसं वीक असतं कारण 11वी 12वीला जे मॅथ्स आहे हां, ते ओके. त्याचं त्यामुळे डिप्लोमाच्या विद्यार्थी थोडंसं मॅथ्स कमी हे कमी पडू पडतो शकतो. थोडासा. ओके. तर कदाचित त्याच्यावर M2, उपाय F3 काय? सरांनी प्रॉब्लेम सांगितलाय, उपाय पण ते सांग. याच्यासाठी उपाय म्हणजे विद्यार्थ्याने थोडेसे M1, M2, M3 जे मॅथ्स त्याचं थोडंसं मिस झालंय. जे 11वी 12वी थोडेसे कन्सेप्ट जरी बघून घेतले आणि आजकाल सगळ्या विद्यार्थ्यांना गुगल असो युट्यूब असो ह्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे कुठलंही नॉलेज अवेलेबल आहे. तसं म्हटलं ते थोडेसे कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि अनालिटिकल स्किल्स इंजिनिअरिंगचे जनरली चांगले असतात. त्यामुळे तो एक फायदा आहे. फक्त दुसरा त्याच्या मागे एक दुसरा पॉईंट जो मुद्दा आहे तो मुद्दा सांगतो की 12वी नंतर जेव्हा विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो त्यावेळेस त्याला सेंट्रलाइज प्रोसेस थ्रू जी कॅप राऊंड असतो त्याच्यामध्ये साधारण 80% कोटा हा कॅप राऊंड थ्रू जो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसचा असतो त्याच्या थ्रू मिळतं. मग CET किंवा JEEच्या मार्क्सवर आणि मग उरलेला 20% कोटा हा इन्स्टिट्यूशनल कोटा असतो.
तर त्या विद्यार्थ्याला समजा विद्यार्थी आहे इथला पिंपरी चिंचवडचा विद्यार्थी आहे, तर त्याला समजा ह्याच भागातलं एखादं कॉलेज घ्यायचंय, मग ते पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असो किंवा PCU आमचं पिंपरी चिंचवड असे ह्याच भागातल्या नूतन असो इथल्या कॉलेजला घ्यायचंय, तर त्याला तो चान्स आहे की समजा त्याचं त्या याच्यातून कॅपराऊंड थ्रू जरी नाही लागला तरी त्या 20% इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये तो ऍडमिशन घेऊ शकतो. मात्र डिप्लोमा नंतर असं आहे की डिप्लोमा नंतर जे डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगचं ऍडमिशन होतं त्याच्यामध्ये 100% हा सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, जे गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे त्याच्या थ्रूच ऍडमिशन होतं. वैयक्तिक इन्स्टिट्यूशनल कोटा तो नसतो, त्यामुळे विद्यार्थ्याला जे मिळेल ऍडमिशन प्रोसेस थ्रू तेच घ्यावं लागतं. हा त्याच्या मागचा थोडासा एक फक्त छोटासा प्रश्न, थोडासा म्हणजे काय अजाणता प्रश्न असेल, जो डिप्लोमा होल्डर आहे त्याला त्याची साईड इंजिनिअरसाठी चेंज करता येते का? हा, आजकाल गव्हर्नमेंटने खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी आणि पॉझिटिव्ह हा इंटरडिसिप्लिनरी त्याच्यासाठी चांगला मुद्दा गव्हर्नमेंटने हाताळलाय आणि त्यांनी अलाउ केलंय की मुलगा जरी मेकॅनिकलचा असला डिप्लोमाचा, पण तरी तो इंजिनिअरिंगला IT असो, ENTC असो, कुठलीही ब्रांच चेंज करू शकतो. आणि हा एकदम चांगला, कारण बेसिक नॉलेज एक असतं, त्याच्यानंतरचं 3 वर्षात तो ते नॉलेज मिळवणारच आहे त्या क्षेत्रात. त्यामुळे हा अतिशय चांगला निर्णय महाराष्ट्र महत्वाचा आहे. हो, हा खूप महत्वाचा. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना नंतर देखील ब्रांच चेंज करता येते. जी पाहिजे ती ब्रांच डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंगला ते ब्रांच कुठलीही घेऊ शकतात. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे, जेव्हा मुलगा इंजिनिअरिंग जातो, पालक त्याच्या बरोबर असतात, कॉम्प्युटर सायन्स जर मिळालं नाही आणि जर चुकून IT ला नंबर लागला तर त्यांचे चेहरे पडलेले असतात, किंवा ENTC जरी मिळालं तर आणखीन पडलेले असतात. तर त्यांचे चेहरे उजळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यातल्या त्यात कम्प्युटर आणि IT तुम्ही बरोबर म्हणतायत. प्रत्येक मुलगा किंवा पॅरेंट आला आमच्याकडे बऱ्याच वेळा एन्क्वायरीला तर ते म्हणतात की नाही कम्प्युटरच पाहिजे. पण मला वाटतं हा थोडासा म्हणजे ते मॉब सायकोलॉजी जसं म्हणतो ना, तसा हा थोडासा प्रकार आहे. कम्प्युटर आणि IT या ब्रांचेसमध्ये जवळपास 85 to 90% सिलेबस पण मला वाटतं सेम असतं. आणि इव्हन ज्यावेळेस आपण जॉबसाठीच डिग्री घेतोय, तर जर का लोकांना वाटतं की कम्प्युटरला असं नाहीये, अशी कुठली IT क्षेत्रातली कंपनी, मी जवळपास 20-22 वर्ष आता एक क्षेत्रात आहे, तर अशी कुठली ITची कंपनी नाहीये की जी म्हणते की फक्त कम्प्युटरचे मुलं चालतील, BE कम्प्युटरचे आणि BE ITचे चालणार नाही, अशी कंपनी. तुम्हाला एकाही कंपनीला असं नाही. कम्प्युटर आणि IT या त्या मानाने सगळ्यात जवळपास सेमच आहे. आणि बिलकुल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ही गफलत करू नये. उलट मी म्हणतो IT मिळवणं हे उलट चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना स्कोप आहे. कारण चांगलं कॉलेज की चांगली ब्रांच, तर याच्यात मी म्हणेल चांगलं कॉलेज किंवा ग्रुप ऑफ कॉलेज. का? कारण चांगल्या कॉलेजला जर समजा आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आमच्या 4ही कॉलेजच्या मुलांसाठी जवळपास 300 ते 350 कंपन्या दर वर्षाला येत असतात. ऍव्हरेज पॅकेज आमचं साधारण 6-7 लाखाच्या आसपास. तर एखाद्या चांगल्या ग्रुपच्या किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर त्याला आवडती ब्रांच कम्प्युटर मिळत नाहीये, मात्र त्याला ENTC किंवा इतर IT किंवा ENTC मिळते पहिल्या प्रेफरन्सची समजा, तर त्याने त्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायला, चांगल्या कॉलेजला किंवा आमच्यापेक्षा आणखी वरती चांगलं कॉलेज निवडणं याला प्राधान्य पाहिजे. VJTI किंवा CUP ला तुम्हाला नावडती ब्रांच जरी मिळत असेल तरी मी म्हणतो की पहिला प्रेफरन्स त्याला द्या. कारण तिथं चांगल्या प्रकारच्या आणि जास्त नंबरमध्ये एम्प्लॉयमेंटच्या किंवा जॉबच्या कॅम्पस रिक्रुटमेंटच्या जास्त ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या कॉलेजला अवेलेबल असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलं कॉलेज हा मेजर क्रायटेरिया ठेवायला पाहिजे. जर एखाद्याची एकदम त्याचे वडीलच सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्याला त्यांचा पुढचा कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस आहे, ऑलरेडी कन्स्ट्रक्शन मध्ये ते आहेत, तोच फक्त बिझनेस पुढे चालवायचा, तर त्याने मी म्हणावं की या कम्प्युटर IT पेक्षा, कारण एक बेसिक 15-20 वर्ष 30 वर्ष त्याच्या वडिलांनी जे काम केले तोच बिझनेस त्याला जर पुढे चालवायचा आहे, तर नॅचरली त्याने सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलेलं मी म्हणेल कधीही चांगलं. एखाद्याच्या वडिलांची मेकॅनिकलचं फॅब्रिकेशनचं युनिट आहे, मी म्हणतो त्याला जर पुढे तो बिझनेस करायचा आहे तर त्याने कदाचित ती ब्रांच घेतलेलं फॅमिलीच्या दृष्टीने, त्याच्या स्वतःच्या दृष्टीने नक्कीच चांगलं राहील. कारण सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या जागा रिकाम्या राहतात का? मेकॅनिकल म्हणजे जर तसा प्रेफरन्स आपण बघितला तर जो कट ऑफ जे असतात ते साधारण बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालक थोडं जसं म्हटलं आपण, तर त्यानुसार कम्प्युटर, IT, ENTC, मेक, सिव्हिल अशी साधारण मुलांची चॉईस असते. पण असं नाही, चांगल्या कॉलेजेसमध्ये मेकॅनिकल असो किंवा सिव्हिल असो जागा रिकाम्या राहत नाही. पण शेवटच्या काही जे आता लास्ट मोमेंटला काही मुलं
चांगलं कॉलेज, आणखी वरचं कॉलेज शोधण्यासाठी जर का वर गेले तर काही शेवटच्या आणि 5 वाजेपर्यंतची ती लास्ट डेटची मुदत असते, बरं. त्यातल्या जर राहिल्या तर त्यानंतर भरता येत नाही कॉलेजेसला, मग त्यामुळे काही ठिकाणी त्या राहतात. पण ओव्हरऑल ट्रेंड्समध्ये तसं काही वेळा जाणवतं की सिव्हिलच्या काही जागा थोड्याफार शिल्लक राहतात काही काही कॉलेजेसमध्ये. ओके. महाराष्ट्रामध्ये जवळपास दरवर्षी 1 लाख इंजिनियर्स बाहेर पडतात. तर मास रिक्रुटमेंट किंवा हे जे कॅम्पस इंटरव्ह्यू जे आहेत ते किती महत्त्वाचे आहेत आणि त्यातनं किती लोकांना नोकऱ्या लागतात 1 लाख पैकी? बरं, माझ्या अंदाजानुसार साधारण 50 ते 60% विद्यार्थ्यांना कॅम्पस रिक्रुटमेंट मधून महाराष्ट्रामध्ये प्रोसेस महत्त्वाची आहे. हो, नोकऱ्या मिळतात. पण फक्त ते जसं मी आधी सांगितलं की हे त्याने स्किल्स जर आत्मसात केले तर साधारण 50-60% विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागतात. उरलेल्या विद्यार्थ्यांना पण काही पर्याय अवेलेबल आहेत, जसं की बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची अतिशय चांगली अशी स्कीम आहे. ह्याच्यात काय करतात, ज्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून जॉब मिळत नाहीत त्यांना 1 वर्षासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्टच येतो, अप्रेंटिसशिप ऍक्ट. तर त्यानुसार प्रत्येक कंपनीला 2%, त्यांचे जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या 2% ते 10% हे अप्रेंटिस घेणं हे भागच आहे. कायद्याने त्यांना बंधनकारक आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर आणखी चांगलं केलंय त्यांनी, ते आणखी ऍडिशनल 15% गव्हर्नमेंटने ऍडिशनल देऊन ठेवलेलं आहे त्यांना कोटा, की हे 10% प्लस आम्ही 15% म्हणजे 25% पर्यंत तुम्ही देऊ शकतात अप्रेंटिसशिप. त्याचा फायदा असा आहे विद्यार्थ्यांना किंवा कंपन्यांना पण की एक अमाऊंट साधारण 6-7 हजार रुपीज पर मंथ पर स्टुडंट हे सेंट्रल गव्हर्नमेंट त्या विद्यार्थ्यांना देतं. आणि उरलेलं मग ज्या चांगल्या कंपन्या आहेत ते त्याच्यात आणखी 10,000, 20,000, काही काही कंपन्या 25-30 हजार एक्स्ट्रा असं मिळून 25,000 ते 40,000 पर्यंत पण काही काही कंपन्यांनी अप्रेंटिसशिपचे पर मंथच्या सॅलरी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी याला बिलकुल असं डिफरन्शिएट नको करायला. इट इज ॲज गुड ॲज जॉब. मग ते विद्यार्थ्यांनी जर केलं तर त्यांना त्याच कंपनीमध्ये लगेच परमनंट रोल पण मिळू शकतो. ते 1 वर्ष झालं. पण या ज्या तुम्ही म्हणता इन्फोसिस, TCS किंवा केपजेमिनी या अप्रेंटिसशिपसाठी उपलब्ध ह्या पण याच्यातल्या काही कंपन्या ते सुद्धा अप्रेंटिसशिप आजकाल भरतात. काही वेळा ते रोलवर दाखवताना पहिला वर्ष इकडे दाखवतात आणि मग नंतर फुल टाइम, किंवा काही कंपन्या डायरेक्ट फुल टाइम एम्प्लॉय. पण याच्यातल्या IT कंपन्यांपेक्षा कोअर कंपनीमध्ये हे प्रमाण जास्त आहे. IT कंपन्या जनरली डायरेक्ट GETs म्हणून किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून घेतात विद्यार्थ्यांना. पण मेकॅनिकलच्या बऱ्याचशा कंपन्या, मेकॅनिकल असो सिव्हिल असो, याच्यातल्या काही कोअर क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या अप्रेंटिसशिप पण बऱ्यापैकी घेतात. ओके. हे अप्रेंटिस सोबतच PM इंटर्नशिप योजना आहे किंवा CMची इंटर्नशिप योजना आहे, तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा आणि कशा प्रकारे तो उपयोगात आणावा? बरोबर. CM इंटर्नशिप स्कीम आणि PM इंटर्नशिप ह्या स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या अतिशय उत्तम अशाच प्रकारच्या स्कीम्स आहेत. आणि ऑनरेबल PM साहेबांनी तर म्हटलंय की पुढच्या 5 वर्षामध्ये साधारण 1 कोटी इंटर्नशिप्स ते अवेलेबल करून देणार आहेत. आत्ताच आम्ही पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एक त्याच्यासाठीचा अवेअरनेस सेशन पण घेतला, ज्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोठे अधिकारी आलेले होते आणि पूर्ण महाराष्ट्रामधून आपण विद्यार्थ्यांना पण बोलवलं होतं. जवळपास 800 विद्यार्थी आणि काही कंपन्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह यांनी पूर्ण एक 2-3 तास विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. आणि आलेल्या विद्यार्थ्यांना तिथंच त्यांचं रजिस्ट्रेशन पण वेगवेगळ्या कंपन्यांसाठी करून घेतलं. तर ही अतिशय चांगली स्कीम आहे आणि वी मस्ट बी थँकफुल टू गव्हर्नमेंट की अशा प्रकारच्या इव्हन स्टेट लेवलला आता या गव्हर्नमेंटने मागचं आता जे नवीन सुरू झालं त्याच्या आधीच इलेक्शनच्या आधी 7-8 महिने मला वाटतं मुलांना संधी मिळाली का? पण त्याच्यातून पण बऱ्यापैकी मुलांना संधी मिळाली. फक्त काय ना की विद्यार्थ्यांनी त्याला नीट प्रतिसाद देणं महत्वाचं आहे. आता काही काही कॉलेजेसला पण किंवा काही काही विद्यार्थ्यांना पण या स्कीम विषयी पूर्ण माहिती नाही, तर विद्यार्थ्यांनी त्या CM इंटर्नशिप किंवा PM इंटर्नशिपच्या त्या वेबसाईटवर जाऊन नीट नियम समजून घेणं आणि स्वतःचं एनरोलमेंट करून जे समोर कंपन्यांचे ऑप्शन्स दिसतात तिथं जास्तीत जास्त अप्लाय करणं. आता मी जे तुम्हाला अप्रेंटिसशिपचं त्याचं उदाहरण सांगतो. साधारण 1.5 लाखाच्या आसपास अप्रॉक्सिमेट नंबर, आता कदाचित चेंज झाले असेल कारण एवढ्या अप्रेंटिसशिपच्या सीट्स इथं असतात. आणि त्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 60 ते 70% जागा भरल्या जातात. उरलेल्या 30-35% जागा ह्या रिकाम्या असतात. म्हणजे एकीकडे विद्यार्थी म्हणतात की आम्हाला जॉब नाही आणि दुसरीकडे कंपन्या म्हणतात की आम्हाला
मुलं मिळत नाहीयेत. म्हणजे Okay. हा पण एक विरोधाभास mismatch आहे. आहे तिथे तो. तर ते कुठंतरी विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यायला पाहिजेत. आणि आमच्यासारख्या कॉलेजेसने पण टीपीओजने आमचं महाराष्ट्र असोसिएशन ऑफ टीपीओज जे आहे त्याच्या थ्रू पण आम्ही असे काही अवेअरनेस सेशन्स वगैरे क्रिएट करत असतो. Okay. आणि विद्यार्थ्यांना ही माहिती आम्ही रेग्युलरली देत असतो. आता अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप आणि फ्रेशर्स म्हणून जॉब लागणं या तिन्हीमध्ये काय फरक पडतो, करिअरमध्ये काय फरक पडतो? बरं, इंटर्नशिप ही असं अपेक्षित आहे की साधारण ग्रॅज्युएशन करत असताना त्याने विद्यार्थ्याने करणं अपेक्षित आहे. किंवा आता गव्हर्नमेंटने पण AICTE असो किंवा UGC असो यांनी पण काही क्रेडिट्स ह्या इंटर्नशिपसाठी ठेवले आणि हा अतिशय चांगला निर्णय आहे गव्हर्नमेंटचा मी म्हणेल. कारण जॉब करत असताना जे ऍक्च्युली त्याला स्किल मिळणार आहेत तेच त्याच टाईपचं एक्सपोजर, टेक्नॉलॉजिकल एक्सपोजर किंवा स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला विद्यार्थी दशेतच संधी मिळते. आणि मग ती 6 महिन्याची असो किंवा 1 वर्षाची असो किंवा 2 ते 4 महिन्यांची असो, छोटी किंवा मोठी इंटर्नशिप तो विद्यार्थी दशेतच करत असतो. त्याच्यामुळे त्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम्सवर काम करायला मिळतं आणि कोणते टूल्स इंडस्ट्रीतले लोक वापरतात त्या टेक्नॉलॉजीवर त्याला काम करायला मिळतं. आणि आता विद्यार्थी जेव्हा फायनल इंटरव्ह्यूला असतो तेव्हा ते 10-15 मिनिटं ते विद्यार्थ्याला जज करतात. पण इथं तर विद्यार्थी जवळपास 4 महिने, 6 महिने किंवा वर्षभर त्यांच्या समोर असतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांनी जज केलेलं असतं. आणि असंही दिसून येतं की बरेचसे विद्यार्थ्यांना त्याच्यातूनच इंटर्नशिप्स आर कन्व्हर्टेड इनटू PPOs, म्हणजे प्री प्लेसमेंट ऑफर. ज्या विद्यार्थ्याने त्या कंपनीत इंटर्नशिप केली त्याला तीच कंपनी जॉब देते जर त्यांच्याकडे वॅकन्सी असेल तर, आणि तो त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल तर. दुसरा अप्रेंटिसशिप. अप्रेंटिसशिपसाठी तुम्ही पासआउट होणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या हातात डिग्री आलेली आहे, त्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये फायनल इयरला जे मार्कशीट मिळतं ते मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट, तुमचा एक फोटो, CV, आधार आणि बँकेचे जे डिटेल्स असतात ते तुम्ही घेऊन अप्रेंटिसशिपच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवर अप्लाय करायचं. तुम्हाला त्यांचं अप्रुव्हल आलं की तुम्हाला सरळ कंपन्या दिसतात, कोणत्या कंपन्यांमध्ये वॅकन्सी. त्या रोज विद्यार्थ्याने 25-30 अप्लाय करायच्या. मला वाटतं 2 आठवड्यात त्याला नक्की 1 किंवा 2 अपॉर्च्युनिटी समोरून नक्की मिळतात. हा झाला अप्रेंटिसशिप. याच्यात गव्हर्नमेंट पण, सेंट्रल गव्हर्नमेंट पण सर्टिफिकेट देतं, गव्हर्नमेंट पण पैसा देतं आणि कंपनी पण पैसा देतं. आणि याच्यातला पण 70 ते 80% अप्रेंटिसशिप या फुल टाइम जॉब मध्ये कन्व्हर्ट होतात. आणि तिसरा जो रेग्युलर फुल टाइम जॉब एम्प्लॉयमेंट आपण त्याला म्हणतो, हा डायरेक्ट मुलगा फायनल इयरला असतानाच कंपन्या येतात. आणि किंवा काही कंपन्या, IT च्या कंपन्या सहसा 7व्या सेमिस्टरला येतात. आणि काही मेकॅनिकल किंवा इतर कंपन्या ज्यांना जस्ट इन टाइम रिक्वायरमेंट असते अशा कंपन्या वेळेनुसार हायरिंग करतात. तर त्या जनरली 2ऱ्या सेमिस्टरला फायनल इयरच्या येतात. किंवा पासआउट झाल्यावर पण काही कंपन्या इमिजिएट ज्यांना पासआउट घ्यायचे असतात त्या कंपन्या जून-जुलैमध्ये पण स्वतःचे रिक्रुटमेंट ड्राईव्ह करत असतात. हा फुल टाइम जॉब एम्प्लॉयमेंट असतो, परमनंट जॉब असतो. त्याच्यात सुरुवातीला काही महिन्यांचं प्रोबेशन असतं आणि त्या विद्यार्थ्याला नंतर परमनंट जॉब. तर मला हे महत्त्वाचं आहे, म्हणजे त्या 3 जे टप्पे किंवा 3 जे प्रकार आहेत ते सरांनी अतिशय व्यवस्थितरित्या समजावून सांगितले आहेत. सर, आता हे जॉब मिळवण्यासाठी IT मध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये तर 10वी, 11वी, 12वी त्यावेळेस काय करायचं? आज आम्ही मध्यंतरी कोडिंगचं फार ऐकत होतो. तर काय कोडिंग आता खरंच गरजेचं आहे का? किंवा इतर कोणते स्किल असे लागतात की जे तुम्हाला पुढे करिअरसाठी उपयोगी पडू शकतात? बरोबर. तर कोडिंगचं पण तेवढं महत्त्व आहेच. मी जसं तुम्हाला म्हटलो की कुठल्याही रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये जनरली ॲप्टिट्यूड नंतर दुसरी महत्त्वाची स्टेप असते ती कोडिंगची असते. आणि कोडिंग आजकाल, कोडिंग म्हणजे काय तर एक तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्टेप्स आहेत, सिक्वेन्समध्ये स्टेप्स. एखादा प्रॉब्लेम म्हणजे कोणता प्रॉब्लेम, म्हणजे लोकांना सांगा की ते कोडिंग म्हटलं की लोक थोडे म्हणतात की काय कोडिंग म्हणजे काय असतं की मला 10 नंबर्स दिलेले आहेत, 1 ते 10 नंबर दिलेले आहेत, त्याच्यातले कुठला जे मला आलेला समोर मधला सगळ्यात मोठा नंबर कोणता हे टेस्ट करायचंय. तर कम्प्युटरचा प्रोग्राम काय करतो तर तो टेस्ट करतो की पहिला नंबर 1 नंबर घेणार, त्याच्यावर दुसरा कम्पेअर करणार, तिसरा नंबर कम्पेअर करणार आणि त्या दोघांमधून कोणता मोठा नंबर आहे मग तो ह्या प्रत्येक स्टेपमध्ये जाणार आहे. तर हे स्टेप आपण प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट न करता प्रोग्राममध्ये काय केलं जातं, त्या प्रत्येक C लँग्वेज असो, C++ असो, जावा असो, पायथॉन असो, याच्यामध्ये कोड्स असे स्टेपमध्ये लिहिले जातात. आणि मग सुरुवातीला तर त्याच्यात आधी फ्लोचार्ट आणि अल्गोरिदम असतो. मग त्याच्यात हे मोठा असला तर येसली
नसेल मोठा तर पुढचा नंबर शोध. Okay. असं मग त्याच्यातला जो आतापर्यंतचा मोठा आहे हा त्याला सिक्वेन्सने त्याला लिहून काढलं. हा, आणि मग नंतर शेवटचा मोठा नंबर त्याला आउटपुट याच्यापेक्षा मोठा आता कुठला नाही तर हा नंबर म्हणजे हायेस्ट नंबर आहे ओके. असं. तर ह्याचंच आधी फ्लोचार्ट म्हणजे त्या सिक्वेन्सने लिहिणं, त्याच्यानंतर त्याचं अल्गोरिदम फ्लोचार्ट झाल्यानंतर मेन म्हणजे सिंटॅक्स. तर आता याच्यात व्हेरिएशन जे असतं हे लॉजिकल स्टेपचं, याच्यात फक्त प्रत्येक लँग्वेजचा सिंटॅक्स फक्त वेगळा असतो. बरं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यायचं की एक लँग्वेज जर मला चांगली आली तर त्याच्यात मी परफेक्शन मिळवायचं आणि मग पुढची लँग्वेज थोडं जर सिलेबस मध्ये असेल तर थोडं समजून ओके. घेणं. 10वी-12वी मध्ये हे करू शकतो आपण? 10वी-12वी मध्ये देखील विद्यार्थी इझिली करू शकतात आणि काही हरकत नाहीये, म्हणजे ते वाया कुठलंच शिकलेलं जात नाही. बरं. आणि आजकाल बरेचसे विद्यार्थी किंवा 10वी-12वीच्या सिलेबस मध्ये पण मला वाटतं थोड्या प्रमाणावर कम्प्युटर आणि प्रोग्रामिंगचं थोडंसं, तर हरकत नाही. विद्यार्थी आधी पण शिकलेत तरी हरकत नाही. पण आजकाल लो कोड आणि नो कोड असं देखील कन्सेप्ट आलाय. म्हणजे बरेचसे AI मुळे किंवा याच्या की कुठलं तुम्हाला फंक्शन, एखादं शॉप आहे समजा, सुपर शॉप आहे, त्याच्यामध्ये आलेला जो माल आहे तो, आणि ते पैसे देऊन तो माल कस्टमर घेऊन जातोय, तर याच्यासाठी लागणारं लॉजिस्टिक्स असो किंवा अकाउंटिंग असो, हे करण्यासाठीचं सॉफ्टवेअर मला दे असं जर मी टाकलं तर असे छोटे फंक्शन्स तयार करून बरेचसे तयार असतात. आणि हे डायरेक्ट नीट जर आपण AIच्या माध्यमातून मिळवलेत तर इझिली अशा प्रकारचे छोटे कोड्स देखील आपल्याला रेडिली अवेलेबल आहेत. फक्त ते यूज कसे करायचे ते आपल्याला नीट समजायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे या लँग्वेजेसचं सिंटॅक्स समजून घेणं थोडंसं, मग एक कुठली तरी पायथॉन लँग्वेज शिकायला अतिशय सोपी आहे. तुमच्या आमच्यासारखे माणसं जर कोणी, म्हणजे आपण असं म्हणू की आपण समजा असं समजलं की आपण टेक्निकल माणसं नाही होत तरी देखील आपण इझिली ते समजून घेऊ शकतो, अशी पायथॉन लँग्वेज आहे. त्यामुळे सुरुवात ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला लँग्वेज शिकायची पण टफ वाटतंय मला, त्यांनी पायथॉन पासून सुरुवात करावी आणि मग C++, जावा, .NET कडे हळूहळू वळावं. पण एक लँग्वेज तुम्ही परफेक्ट करा असा माझा सल्ला राहील, आणि मग नंतर दुसऱ्या लँग्वेजला शिकायला घ्या. आता आपण इंजिनिअरिंग बद्दल भरपूर बोललो खरं, पण जी मुलं BCS MCS करतात त्यांना काही संधी आहे की नाही? BCS साठी हे बघा, BSc, BCS, BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे, या तिघ-चारी जे बेसिक डिग्री कोर्सेस आहेत ह्याच्यासाठी पण आजकाल कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी संधी आहेत. कारण काय की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं थोडंसं जॉबच्या दृष्टीने किंवा सॅलरीच्या दृष्टीने एक्सपेक्टेशन थोडंसं जास्त असतं, आणि कंपनीला जर कॉस्ट कटिंग करायचं असतं, काही कंपन्या इंजिनिअरिंग बरोबरच थोडंसं कॉस्ट कटिंग म्हणून या कंपन्या ह्या BSc, BCS, BCAच्या किंवा MSc, MCAच्या विद्यार्थ्यांना देखील प्रिफर करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पण IT चे जॉब पण अवेलेबल आहेत. आणि इतर त्या क्षेत्रातले समजा BSc फिजिक्स असो, BSc त्या क्षेत्रातले पण, त्यांच्या क्षेत्रातले पण जॉब अवेलेबल असतात. आणि पुन्हा IT चे जॉब देखील या BSc, BCS, BCAच्या स्टुडंटसाठी अवेलेबल आहेत. पण त्यांनी काही वेगळे कोर्सेस करणं काय त्याच्यासाठी पण बेसिक अपेक्षा हीच आहे की त्यांच्यासाठीची पण प्रोसेस जनरली हीच राहणार, ऍप्टिट्यूड आणि प्रोग्रामिंग, ह्या मेजर IT सर्व्हिसेस कंपनीच्या. आणि मग नंतर टेक्निकल इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू, तर ही प्रोसेस जनरली त्यांच्यासाठी पण सेमच असते. ओके. पण जेव्हा गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अमेरिकन कंपनी येतात तेव्हा त्यांची काही वेगळी अपेक्षा असते का? ह्या झाल्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपन्या. आता गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांचं पॅकेज जर आपण बघितलं ते कमीत कमी 30, 40, 50 लाखाच्या वरती पॅकेज असतं त्यांचं. मात्र त्याचबरोबर ते किती रिक्रुटमेंट करतात तर हार्डली 2, 4, 5 विद्यार्थी ते रिक्रूट करतात. म्हणजे मला तर आजच माझं मायक्रोसॉफ्टच्या एका लक्ष्मीकांत म्हणून सर आहेत, त्यांच्याबरोबर आमचं इंटरॅक्शन झालं. त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस 1000 CV शॉर्टलिस्ट केलेले असतात त्याच्यातून फक्त 100 मुलं त्यांची टेस्ट क्लिअर करतात, त्याच्यातून 50 मुलं पहिल्या राऊंडपर्यंत जातात इंटरव्ह्यूच्या, आणि त्यांचे मल्टिपल राऊंड्स ऑफ इंटरव्ह्यू असतात. तर 1000 मागे शेवटी एखादा निघतो, म्हणजे 1000 मागे एखादा मुलगा त्यांचा, तेही शॉर्टलिस्टेड रिझ्यूमे, एवढा त्यांचा रेशो कमी असतो. अदरवाईज IT मास रिक्रुटमेंट कंपनीत एवढं टफ प्रोसेस, एवढं टफ प्रोसेस नसतं. मात्र प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनीसाठी विद्यार्थ्यांना DSME जसं म्हटलो, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स, याचं जास्त चांगलं काम करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर फर्स्ट सेकंड इयरला असतानाच त्याने प्रोग्रामिंग एकदम चांगल्या लेवलचं करायचं. त्यानंतर सेकंड सेमिस्टरलाच त्याने DSA आणि ॲडव्हान्स DSA शिकून घ्यायचं. थर्ड सेमिस्टर म्हणजे सेकंड इयरचं पहिलं सेमिस्टर, म्हणजे ओव्हरऑल 8 पैकी तिसरं सेमिस्टरला, त्याच वेळेस जर त्याने छोट्या ऑनलाईन इंटर्नशिप केल्या 2-2 महिन्याच्या, ते जर चांगलं त्याने ह्या टॉपच्या कंपन्यांमध्ये मिळवलं तर त्याला मिळतं PPI,
पीपीआय म्हणजे काय असतं, पहिलं इंटर्नशिप छोटं 2 महिन्याचं, 6 महिन्याचं फुल टाइम इंटर्नशिप थर्ड इयरला म्हणजे 5व्या सेमिस्टरला किंवा 6व्या सेमिस्टरला मिळवायचं असेल तर ते पीपीआय, प्री प्लेसमेंट इंटर्नशिप, या छोट्या इंटर्नशिप मध्ये जर त्याने चांगलं परफॉर्म केलं तर त्याला ते पीपीआय मिळतं. आणि मग जर थर्ड इयरच्या त्या मोठ्या 6 मंथच्या किंवा 1 इयरच्या इंटर्नशिपमध्ये त्याने चांगलं परफॉर्म केलं तर त्याला त्या इंटर्नशिप नंतर पीपीओ म्हणजे प्री प्लेसमेंट ऑफर हे मिळतं. जनरली 7व्या किंवा 8व्या सेमिस्टरमध्ये रिक्रुटमेंट फायनल इयरला होतं, पण ह्या विद्यार्थ्यांना थर्ड इयरच्याच 5व्या किंवा 6व्या सेमिस्टर नंतर इंटर्नशिप नंतर परफॉर्मन्स चांगला असेल तर जॉब मिळून जातो. म्हणजे बाकीच्या मुलांचं रिक्रुटमेंट सुरू होतं नाही तेवढ्यात या मुलांना इंटर्नशिपच्या माध्यमातून त्याच्या पॅकेजमध्ये भरपूर फरक, पॅकेजमध्ये प्रचंड, मी जसं म्हटलो, फरक असतो. मात्र त्याच्यासाठी त्याने काही प्रोजेक्ट्स करायला पाहिजे. त्याच्यानंतर गिटहब नावाचं एक वेब प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर जे छोटे छोटे प्रोजेक्ट त्याने छोटा ॲप डेव्हलप केला किंवा इतर प्रॉब्लेम स्टेटमेंट त्याने, जसं मी म्हटलो की काही कंपन्यांच्या ज्या कोडिंग कॉम्पिटिशन्स असतात त्यात त्याने भाग, ते सगळे कोड आपण जे प्रोजेक्ट करतोय ते सगळे या त्याने लिंक त्याच्या गिटहबच्या प्रोफाईलवर ठेवायला हवेत. त्यानंतर लिंक्डइनचं एक स्ट्रॉंग त्याचं जर प्रोफाईल तयार केलं आणि तो रेग्युलरली ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह कोडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, लीड कोड, कोडशेप सारखे, यांच्यावर रेग्युलरली जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहिला, इव्हन हॅकर अर्थच्या प्लॅटफॉर्मवरती काही इंटर्नशिपच्या कॉन्टेस्ट होत असतात. मग ह्या जर त्यांनी दिला तर त्यांना डायरेक्ट त्या इंटर्नशिपच्या माध्यमातूनच प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनीमध्ये रिक्रुटमेंटची संधी मिळते. किंवा कोडशेप आहे, कोडशेपमध्ये विद्यार्थी जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जातो तसं त्याचं रेटिंग वाढत जातं. 7 स्टार पर्यंत तो जाऊ शकतो. 7 स्टार हायस्ट रेटिंग असतं. इव्हन तो त्याच्या 4-5 रेटिंग 6 रेटिंग पर्यंत जरी गेला तरी बऱ्याचशा चांगल्या कंपन्या त्याच्यावर लक्ष ठेवून असतात की ह्या कोडशेप वेबसाईटवर किती स्टार रेटिंगचे विद्यार्थी, जर चांगले स्टार रेटिंगचे विद्यार्थी असतात त्यांचं प्रोफाईल बघून कंपन्या डायरेक्ट अप्रोच सुद्धा करतात. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॉलेज, तो कुठल्या कॉलेजला आहे ते न बघता त्याचं जर ते स्टार रेटिंग चांगलं असेल ह्या वेगवेगळ्या कोडिंग प्लॅटफॉर्मवरती तर त्याला डायरेक्ट ह्या ह्या कंपन्यांचं ऑपॉर्च्युनिटी पण मिळू शकतो. आणि दुसरी एक चांगली संधी त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे जसं गुगल आहे, गुगलची GSOC, गुगल समर ऑफ कोड, किंवा मायक्रोसॉफ्ट असेल, अमेझॉन असेल, या सगळ्या टॉपच्या कंपन्यांच्या त्यांच्या वेबसाईट्सवर 2 ऑप्शन्स असतात करिअरच्या टॅबमध्ये, एक तर जॉब आणि दुसरं इंटर्नशिप. त्या इंटर्नशिप मिळवण्यासाठी या छोट्या छोट्या कॉन्टेस्ट ते घेत असतात. या कॉन्टेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी रेग्युलर भाग घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात बघायला पाहिजे की कुठल्या महिन्यामध्ये, वर्षाच्या कुठल्या महिन्यामध्ये यांची कॉन्टेस्ट येते, सेकंड थर्ड इयरला कुठली आहे, फायनल इयरला कुठली कॉम्पिटिशन आहे, आणि त्याच्यात प्रिपरेशन करून जर व्यवस्थित भाग घेतला, चांगलं परफॉर्म केलं तर त्या माध्यमातून पण विद्यार्थ्यांना, जरी दुसरा एक म्हणजे मी एक तर IIT NIT ला असायला पाहिजे तिथं या कंपन्या जनरली जातात, नाही तर मग मी चांगलं प्रोजेक्ट बनवून या इंटर्नशिपच्या माध्यमातून बॅकडोअर एंट्री तिथं करू शकतो किंवा या कोडिंग कॉम्पिटिशनच्या थ्रू. अच्छा, फार महत्त्वाची माहिती सरांनी दिलेली आहे. सर याच्यामध्ये आणखीन एक, जसं MPSC किंवा UPSCचे क्लासेस असतात आणि त्या परीक्षांची देशभर चर्चा असते, तर आता इतका मोठा रोजगार मिळवून देणाऱ्या या कंपन्यांच्या नोकरी मिळवण्यासाठी काही बाजारामध्ये काही अशा संस्था किंवा काही इन्स्टिट्यूट काही असतात का? बरोबर, हा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी एक चांगला सिक्युअर जॉब म्हणून गव्हर्नमेंट जॉब बघितला जातो आणि लाखो विद्यार्थी याचं प्रिपरेशन करतात. मात्र जागा काही शेकड्यांमध्ये असतात, त्यामुळे याच्यात विद्यार्थ्याने ते पण बघायचंय. मी म्हणतो करा प्रयत्न. सेकंड, थर्ड, फोर्थ इयरला असताना जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नीट त्याचं प्रिपरेशन करा. मग त्याच्यासाठी युनिक किंवा चाणक्य मंडळ अशा काही क्लासेस असतात. हा, आणि त्याचबरोबर आता काही, जसं आमच्याकडे सिव्हिलचे त्यातल्या त्यात विद्यार्थी, हे मॅक्झिमम विद्यार्थ्यांची इच्छा असते की मी गव्हर्नमेंटचा जॉब मिळवावा, तर याच्यासाठी विद्यार्थ्याने हे क्लब्स जॉईन करायला पाहिजे. जसं आमच्या कॉलेजमध्ये सिव्हिलचा तो MPSC UPSCचा क्लब आहे, मग त्यात विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. रेग्युलर काही सिनियर मुलं जे ऑलरेडी MPSC UPSC झालेले आहेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आणि माझं म्हणणं असं, या परीक्षांची भरपूर चर्चा होते, पण जर मला Amazon, Google, Capgemini, Infosys, TCS मध्ये नोकरी हवी असेल तर त्यासाठी बाहेर काही प्रशिक्षणाची, त्या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी काही सोय आहे का? हा, तर आता याच्यासाठी पण काही फ्री आणि काही पेड अशा वेगवेगळ्या वेबसाईट्स पण आहेत. जसं apnacollege.com एक चांगली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पण चांगल्या प्रकारे स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला काही कोर्सेस फ्री पण आहेत त्यांचे आणि काही पेड पण आहेत. तर असे काही कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. आणि त्याचा उपयोग होतो का? त्याचा उपयोग आता विद्यार्थी ते किती सिरियसली ते करतो त्यानुसार होत असतो. पण मी म्हणतो पहिले विद्यार्थ्याने स्वतःच तयारी चांगली करावी. काही जे अशा कंपन्यांमध्ये
त्याच्यामध्ये ऑलरेडी सिलेक्टेड मुलं आहेत, गुगल असो, मायक्रो, आपापल्या कॉलेजचे काही अल्युम नाही किंवा इतरही कोणी सिलेक्टेड असले तर त्यांना लिंक्डइनच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवायची आणि मग त्यांच्याकडून समजून घ्यावं की याच्यासाठीचं काय काय प्रिपरेशन आवश्यक आहे. आणि ते केल्यानंतर काही वेळा इंटरनल रेफरन्स मधून देखील इंटर्नशिप मिळतात किंवा हे जॉब पण महत्वाचं आहे. तर जर तुमचा कोणी इंटरनल रेफरन्स जर देणार असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याचा उपयोग मात्र तुम्हाला फक्त ती टेस्ट मिळवण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूला अपिअर होण्यासाठी, मात्र तुम्हाला प्रिपरेशनवरच, असं नाही की मी तुमचा रेफरन्स घेतला आणि मग लगेच मला जॉब मिळाला, असं नाही होणार. फक्त तो देणारा, रेफरन्स देणारा पण त्याच्याही क्रेडिबिलिटीचा क्वेश्चन असतो. मग तो पण तुम्ही सगळं तयारी केली का नाही ते बघतो, किंवा नसेल केली तर तुम्हाला सांगतो हे प्रिपेअर कर, मग 2 महिन्यांनी मी तुझं सीव्ही पुढे मग तो तयार झाल्यानंतर हा रेफरन्स देणारा देखील त्याचा सीव्ही पुढे करतो. तर मात्र फायदा थोडासा होऊ शकतो. तयारीला मात्र पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही. सर आणखीन एक याच्यामध्ये, जर मला व्यवसाय करायचा आहे, मला काही माझं स्वतःचं काही स्टार्टअप सुरू करायचं आहे, तर त्यासाठी मग तुमच्याकडे विद्यार्थी अप्रोच होतात का? हो, असं देखील बरेचसे विद्यार्थी, हे प्रमाण आजकाल वाढतंय आणि हा पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे मी तर म्हणतो प्रत्येकाने कधीतरी एकदा हा विचार करायलाच पाहिजे की मी स्वतःचा बिझनेस करेल. जे अब्दुल कलाम सरांनी देशासाठी स्वप्न बघितलं होतं की इंडिया सुपर पॉवर, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला फॅक्टर आहे हा, की विद्यार्थ्यांनी उद्योजक म्हणजे जॉब घेणारे बनण्यापेक्षा जॉब देणारे विद्यार्थ्यांनी बनायला पाहिजे. प्रमाण थोडंसं कमी आहे, मात्र आजकाल वाढतंय. आणि याच्यासाठी देखील आमच्याकडे सेक्शन 8 कंपनी आहे आणि आमच्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या ह्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी पण जी लागेल ती मदत, मग काही अवेअरनेस सेशन्स असतात, 3-3 दिवसांचे उद्योजकता शिबिर्स असतात, असे काही कॅम्प्स आम्ही करत असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्केटिंग किंवा फायनान्स याची जी गरज पडते ते मिळवून देण्यासाठी देखील आमची एक सेपरेट टीम कार्यरत असते. आणि ह्या सेलच्या माध्यमातून, एंटरप्रेन्योरशिप सेलच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना ही मदत नेहमी करत असतो. आणि मी त्याला आणखी सजेस्ट करेल की ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक बनायचे, त्यांनी ज्या MNCs आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या, त्याच्याऐवजी अशा विद्यार्थ्यांनी स्मॉल स्केल कंपनी किंवा मीडियम स्केल कंपनी जॉईन करायच्या, जेणेकरून तो विद्यार्थी गेला का तिथं समजा एखाद्या टेक्नॉलॉजीवरच मर्यादित न राहता त्याला थोडंसं ऑपरेशन्स शिकायला मिळतं, थोडं फायनान्स शिकायला मिळतं, थोडंसं कारण तिथं सगळीच कामं करायला लागतात छोट्या कंपनीमध्ये, आणि करायची इच्छा असेल तर चान्स पण मिळतो. मोठ्या कंपनीत एका टेक्नॉलॉजीवर टाकलं की त्या टेक्नॉलॉजीवरच तो बरीच वर्ष काम करत असतो. छोट्या कंपनीत त्याला वेगवेगळं, म्हणजे थोडंसं ऑपरेशन्स पण बघता येतं, थोडंसं मार्केटिंगच्या माणसाला मल्टिपल रोल त्याला आवडत असेल तर त्याला ते इझिली हे करतात आणि त्यांनाही मदत होते त्या वेगवेगळ्या. एकाच माणसाचं त्यांना मल्टीटास्किंग करता येतं, त्यामुळे मुलाला शिकायला तिथं जास्त मिळतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक बनायचं आहे त्यांनी या स्मॉल सेल कंपनीमध्ये जायला पाहिजे असं मला वाटतं. ओके सर, जेव्हा तुम्ही या संस्थेमध्ये आला तेव्हाची संस्था आणि आता जो विस्तार झालेला आहे त्याच्याबद्दल सर थोडक्यात सांगा. की मी आलो या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये साधारण 2004 या वर्षी, आणि त्यावेळेस 2 विद्यार्थी आमचे प्लेस झालेले होते आणि हायएस्ट पॅकेज 8,000 रुपये पर मंथ होतं. बरं, आजच्या घडीला होते ते इंजिनिअरिंगच्याच विद्यार्थ्यांना. आज आमचं हायएस्ट पॅकेज जवळपास 61 लाखाचं आहे. उबर मध्ये 2 मुलं रिक्रूट झालेत. रिसेंटली इंटर्नशिप मधून आमचा एक मुलगा लिंक्डइनला पण झालेला आहे 60 लाखाच्या पॅकेजवर. आमचं कम्प्युटर डिपार्टमेंटचं PCCOचं ऍव्हरेज पॅकेज साधारण 8 लाखाच्या आसपास आहे. तर ह्या लेवलचे विद्यार्थी आता आमच्याकडे आहेत, पण त्याला एक जर्नी आमची झाली. मग आमचं पहिले PCCO पहिलं निगडीचं कॉलेज, मग नंतर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च हे आमचं दुसरं कॉलेज सुरू झालं. त्यानंतर टिळकांनी सुरू केलेला नूतन जो ग्रुप आहे तळेगावचा, त्याच्यातलं 2 इंजिनिअरिंग कॉलेजेस आमच्याकडे आहेत. आणि आता आम्ही PCU म्हणून आमची स्वतःची युनिव्हर्सिटी पण मावळामध्ये सुरू केलेली आहे. तर आता टोटल PCETच्या माध्यमातून KG ते PhD, मग स्कूल असो, डिप्लोमा असो, आर्किटेक्चर असो, त्याच्यानंतर मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट असो, ज्युनियर कॉलेज असो, सिनियर कॉलेज असो, आता लॉ, फार्मसी याच्यामध्ये देखील आम्ही डिझाईनचे काही कोर्सेस आमच्या युनिव्हर्सिटीत आहेत. तर हे सगळे कोर्सेस KG to PhD पर्यंतचं सगळं काही आता PCETच्या माध्यमातून आम्ही सुरू केलंय आणि विद्यार्थ्यांना, पालकांना त्याचा चांगला फायदाही होतोय. आणि आमच्याकडचं महत्वाचा फॅक्टर म्हणजे नो कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी. मग ती क्वालिटी ऑफ प्लेसमेंट असो, क्वालिटी ऑफ एज्युकेशन असो, क्वालिटी ऑफ टीचर्स असो. आमचं फॉर्च्युनेटली आमच्या ट्रस्टीजने एक आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे काय करणार ते उत्तम क्वालिटीचं करा. तर मुलगा तुमच्याकडे आलाय ना, मग त्याला चांगलं बनवणं, टेक्निकली त्याला साऊंड करणं
आणि त्याचबरोबर त्याला करिअरचे चांगले ऑप्शन मिळवून देणं हे आपलं कामच आहे. आणि ते आपण इमानतबारे केलं तर खऱ्या अर्थाने आपण जी फी घेतोय ती म्हणजे ती घेण्यासाठी आपण पात्र आहोत. बरोबर. आणि त्या दृष्टीने त्यांचे चांगले आम्हाला मार्गदर्शन रेग्युलर लाभत असल्यामुळे फॉर्च्युनेटली फॅकल्टी पण आता तुम्ही बघितलं तर आमच्या PCCOE कॉलेजची जवळपास 50% फॅकल्टी हे PhD आहेत आणि उरलेले पण 30-35% 40% आसपास ऑन द वर्ज ऑफ कम्प्लिटिंग PhD आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही रिसर्च जरी बघितला साधारण 500च्या आसपास आमच्या लोकांनी पेटंट फाईल केलेले आणि 80-90 पेटंट्स त्याच्यातले साधारण ग्रँट पण झालेले. एक पेटंट ग्रँट होण्यासाठी खूप 3-4 वर्षाचा, आता थोडा कमी झालाय पण 3-4 वर्षाचा कालावधी पूर्वी लागायचा. तर असे 80-90 पेटंट्स देखील आमचे ग्रँट झालेले आहेत. 5,000च्या आसपास रिसर्च पेपर आमचे स्टुडंट आणि फॅकल्टीने पब्लिश केले. उत्तम आणि क्वालिटी, एज्युकेशनची क्वालिटी. तुम्ही टॉपर्स बघा युनिव्हर्सिटीमध्ये, बरेचसे पुणे युनिव्हर्सिटीले टॉपर्स गेले अनेक वर्षे. त्याच्यातल्या पहिल्या काही नंबर्स हे जनरली आमच्या PCETच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत. आणि आमच्या जवळपास सगळ्या संस्था, ISO असो, NBN ॲक्रेडिटेशन असो, त्याच्यानंतर NAACचं ॲक्रेडिटेशन असो, हे सगळं मॅक्झिमम संस्था आमच्या ॲक्रेडिटेड पण आहेत आणि ते चांगल्या क्वालिटीचं. त्यामुळे हे संस्था ह्या नावासाठी ओळखली जाते की उत्तम प्रकारचं एज्युकेशन आणि व्हॅल्यू फॉर इन्व्हेस्टेड मनी. बरोबर, असं मला असं वाटतं. आणि आम्हाला पब्लिसिटीची पण खूप काही गरज पडत नाही. का? कारण माउथ पब्लिसिटी हे पास होणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, मला वाटतं हेच आमचे खरे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने. पण तरी देखील आम्ही म्हणतो, आम्ही स्वतःला असं नाही की आम्ही आता सगळ्यात उत्तम, आम्हाला आणखी वर जायचं. बिट्स पिलानी सारखी काही कॉलेजेस हे आमचे आदर्श आहेत की जिथं विद्यार्थी एकदम टॉप क्वालिटीचाच घडवला जाईल. तर आम्हाला आणखी आमचे स्वतःचे एम्स ठेवलेले आहेत. मोठे एम्स सरांनी ठेवलेले आहेत. सर, तुम्ही भरपूर माहिती दिलेली आहे आणि मला वाटतं अगदी सरांच्याकडे लाईव्ह सेशन देखील आपण जर पुढच्या काळामध्ये शक्य झालं तर ते विद्यार्थ्यांसाठी करूया. ज्याला नोकरी मिळवायची आहे, ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि शिक्षणामध्ये जर काही अडचण असेल इंजिनिअरिंगच्या, तर मला वाटतं प्रत्येकानं त्यासाठी सरांचा इंटरव्ह्यू लेट्सअपवरती आवर्जून पहा. त्यासाठी लेट्सअप फॉलो करायला विसरू नका. आणि सरांच्या या भेटी पुढच्या काळामध्ये आणखीन वाढवतो अशा आश्वासन देऊन आजच्या मुलाखतीचा समारोप करूया. सर, थँक्यू. धन्यवाद. तुमच्या सर्व टीमचं पण धन्यवाद. आणि ही संधी दिली माझे विचार मांडण्याची, त्याबद्दल मी कुटे सर आणि त्यांच्या सर्व टीमचा पण आभारी आहे. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या PCET परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.